माझं नाव सीमा आहे. माझं लग्न होऊन 3 वर्ष झाली आहेत. हे लग्न माझ्या बाबांच्या संमतीने झालं होतं. मला देखील माझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काही आक्षेप नव्हता, कारण तो एक देखणा आणि आकर्षक तरुण होता, ज्याला पाहून कुठलीही मुलगी नकार देऊ शकत नाही. लग्नाचा दिवस जवळ आला. सगळ्या जबाबदाऱ्या मोठ्या थाटामाटात पार पाडल्या गेल्या. माझं सासर एक असं घराणं होतं, ज्याचं स्वप्न प्रत्येक मुलगी पाहते. त्याचं घर एखाद्या महालासारखं होतं. नोकर-चाकर, गाड्या आणि आयुष्यातल्या सगळ्या सोयीसुविधा तिथे उपलब्ध होत्या. लग्नाच्या दिवशी मला थोडी भीती वाटत होती. कदाचित प्रत्येक मुलीला त्या दिवशी अशीच भावना असते. मी नमनच्या घरात पहिलं पाऊल ठेवलं. त्याची आई मला खूप लाडाने सून म्हणून घरात घेऊन आली. माझ्या सासरी माझे सासू-सासरे आणि एक नणंद होती, जी लग्न झालेली होती. म्हणजे माझं सासर फार मोठं नव्हतं. मी माझ्या खोलीची सजावट आणि सौंदर्य पाहून थक्क झाले. जशी मी तयार होते तशीच खोली देखील सजवलेली होती. माझ्या पतीची वाट पाहायची होती. मला पलंगावर बसवलं गेलं. सगळे लोक खोलीबाहेर गेले. नमन खोलीत आला आणि माझ्या जवळ आला. मी घुंगट घालून बसले होते. त्याने मला पहिल्यांदा पाहण्याबद्दल सोन्याची अंगठी दिली आणि नंतर माझा घुंगट उचलला. आधी तो मला एकटक बघत राहिला, पण त्याच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं, असं काहीतरी ज्यामुळे मी अस्वस्थ झाले. काही मिनिटांनी त्याने म्हटलं, सीमा, तू माझ्यापेक्षा जास्त सुंदर नाहीस. मी चकित होऊन विचारलं, पण असं का म्हणत आहात? त्यावर तो म्हणाला, मला तुझ्यात काहीही रस नाही. माझ्याकडून कुठल्याही प्रकारच्या प्रेमाची अपेक्षा करू नकोस. मी हादरून गेले. अचानक त्याने माझा दुपट्टा काढून स्वतःच्या डोक्यावर टाकला आणि म्हणाला, हे बघ, मी या दुपट्ट्यात तुझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसतो. पण त्याच्याकडे पाहण्याची माझ्यात हिंमत नव्हती. तो पुन्हा माझ्या जवळ आला आणि म्हणाला, ही गोष्ट या खोलीच्या बाहेर जाऊ नये, नाहीतर तुला माहिती आहे मी तुझ्याशी काय करू शकतो. त्यामुळे उत्तम होईल की हे गुपित कायम तुझ्या छातीत दफन करून ठेव. माझ्या आईवडिलांची सेवा कर, जशी तू तुझ्या आईवडिलांची केली असतीस. पण माझ्या बाबतीत कधीही दखल देऊ नकोस. तुला या घरात काहीही कमी पडणार नाही. त्याच्या बोलण्याने माझे डोळे अश्रूंनी भरले, पण मी ओठांवर शांततेचं कुलूप लावलं. तो मला विचारत म्हणाला, तुझी लाल लिपस्टिक कुठे आहे? माझ्या इशाऱ्यावर त्याने ड्रॉवरमधून लाल लिपस्टिक काढून ती लावू लागला. मी निर्जीव पावलांनी उठले आणि ड्रेसिंग रूममध्ये जाऊन कपडे बदलले. परत येऊन पलंगावर आडवी झाले. मी आडवी होताच नमन म्हणाला, हा तुझा पलंग नाही, कारण मी इथे कोणत्याही बाईला सहन करू शकत नाही. मी उशी उचलून सोफ्यावर जाऊन बसले, पण ती रात्र जणू एखाद्या डोंगरासारखी जड वाटत होती. मी एका नामर्द माणसाची बायको आहे, हा विचार आला की मला कसंच व्हायचं. माझ्या डोळ्यांसमोर नमन बाईसारखा तयार झाला. त्याने रेशमी कपडे घातले आणि माझा लाल दुपट्टा ओढून घेतला व पलंगावर जाऊन झोपला. थोड्या वेळात तो गाढ झोपला. माझी रात्र मात्र विचारातच गेली. डोळा लागतोय तोच सकाळ झाली. एवढ्यात नमन जागा झाला आणि जागताच पहिला प्रश्न विचारला, तू माझे कपडे का नाही काढलेस? त्याला याचाही विचार नव्हता की मी त्याची नववधू आहे. मी लगेच उठले आणि कपाटातून त्याचे कपडे काढून द्यायला लागले. मी हळूच विचारलं, आज आपल्याला रिसेप्शनला बसायचंय ना? त्यावर तो म्हणाला, माझ्या ऑफिसमध्ये लग्नापेक्षा जास्त महत्त्वाचं काम आहे. पुढे मला प्रश्न विचारू नकोस. माझ्या वस्तू मला वेळेवर हव्यात. मग तो ऑफिसला गेला. संध्याकाळी मला रिसेप्शनसाठी सुंदरपणे सजवलं गेलं, पण माझ्या मनाला कुठल्याही अलंकारात वा सजावटीत आनंद वाटत नव्हता. मला स्टेजवर बसवलं तेव्हा तो आधीच तिथे बसलेला होता. त्याने प्रेमाने माझा हात धरून मला आपल्या जवळ बसवलं. हे पाहून मी थक्क झाले. लोकांची गर्दी होती. सगळे ओळखीचे नातेवाईक, मित्र भेटायला येत होते. थोड्या वेळाने एक अनोळखी चेहरा नमनकडे आला आणि त्याला मिठी मारली. तसेच मला नमस्कार केला. नमनने सांगितलं, हा माझा मित्र आहे. त्याने लग्नाचं गिफ्ट माझ्या हातात दिलं आणि नमनच्या नजरेत न येऊ देता हळूच कुजबुजला, भाभी, हे गिफ्ट एकटीने बसून उघडा. हे ऐकून मला फार विचित्र वाटलं, कारण नमनचे बाकीचे सगळे मित्र गिफ्ट नमनच्या हातात देत होते. पार्टी संपली आणि सगळे घरी गेले. आम्हीही घरी आलो. मागच्या रात्रीप्रमाणे ही रात्रही निघून गेली. पण आता मला एक गोष्ट लक्षात आली होती.
माझा नवरा लोकांसमोर एक वेगळं रूप दाखवतो आणि बंद दरवाजा आड एकदम वेगळा असतो. हळूहळू आयुष्य रुटीनप्रमाणे चालू लागलं. तो सकाळी ऑफिसला जायचा आणि मी सगळा वेळ त्याच्या आईसोबत घालवायचे. आमच्यामध्ये काय चाललंय हे कुणालाही माहीत नव्हतं. अचानक दाराची बेल वाजली. नोकरांनी सांगितलं, नमन साहेबांचा एक मित्र आणि त्यांची आई आले आहेत. ते आत आले तेव्हा तो चेहरा मला ओळखीचा वाटला. बराच विचार केल्यावर लक्षात आलं की हा तोच माणूस आहे ज्याने माझ्या हातात गिफ्ट दिलं होतं. गप्पा गोष्टी सुरू झाल्या. बोलण्यातून समजलं की त्याचं नाव सौरभ आहे. माझ्या सासूने त्यांच्यासाठी छान जेवण बनवलं होतं. जेवणानंतर नमनही घरी आला. मला असं जाणवलं की सौरभ सतत माझ्याकडेच पाहत होता. जेवण झाल्यावर ते निघाले, पण जाताना मला आणि नमनला त्यांच्या घरी जेवणासाठी येण्याचं निमंत्रण देऊन गेले. ज्या दिवशी सौरभच्या घरी दावत होती त्याच्या एक दिवस आधी रात्री नमनने मला विचारलं, तू उद्या कोणता ड्रेस घालणार आहेस? मी त्याला तो ड्रेस दाखवला आणि म्हटलं की हा घालणार आहे. त्याने माझ्या हातातून तो ड्रेस काढून घेतला आणि म्हणाला, तू हा घालणार नाहीस. मी जबरदस्तीने ड्रेस परत घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याने तो माझ्या हातातून हिसकावून घेतला आणि माझ्या चेहऱ्यावर झापट मारली. तो म्हणाला, माझ्यासमोर जिभेखाली बोलणाऱ्यांसोबत आणि बदनामी करणाऱ्यांसोबत मी असाच वागतो. त्या रात्री मी खूप रडले. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही दोघं तयार होऊन बाहेर आलो तर नमनने माझा हात धरून मला सासूजवळ नेलं. त्यांनी आमच्या दोघांच्या सौंदर्याचं कौतुक केलं आणि म्हणाल्या, देव तुम्हाला सुखी ठेवो. लवकरात लवकर मला आजी बनवा. त्यांचं बोलणं ऐकून माझं मन अस्वस्थ झालं. मग आम्ही गाडीत बसलो. गाडीत बसताच नमनने नवीन हुकूम दिला. माझ्या आईच्या प्रत्येक बोलण्याला आनंदाने उत्तर द्यायचं. ती काही चुकली तरी तू हसतमुखाने प्रत्युत्तर द्यायचं. आता मला नमनची भीती वाटायला लागली होती. संपूर्ण प्रवास शांततेत गेला. आम्ही सौरभच्या घरी पोहोचलो तर तो आणि त्याची आई गेटवर आमचं स्वागत करण्यासाठी उभे होते. आम्ही दोघं बनावट हास्य चेहऱ्यावर आणून त्यांना भेटलो आणि त्यांच्या जवळ बसलो. सौरभ आणि नमन आपसात बोलू लागले आणि मी सौरभच्या आईजवळ बसले. जेवणाच्या टेबलावर सौरभच्या नजरा सतत माझ्याकडे होत्या, ज्यामुळे मला विचित्र अस्वस्थता वाटत होती. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. 2-3 वेळा बहाण्याने त्याने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी फक्त वरवरची उत्तरं दिली. दावत संपली आणि आम्ही घरी परतलो. दुसऱ्या दिवशी माझ्या सासू म्हणाल्या, चल थोडी खरेदी करूया. मी त्यांच्यासोबत निघाले, पण मला सौम्य ताप होता. आधी आम्ही काही कपडे घेतले, नंतर बुटांच्या दुकानात गेलो. तिथून बाहेर पडत असताना आम्हाला सौरभ भेटला. त्याने आम्हाला पाहिलं आणि आमच्याकडे आला. प्रणाम करून हालचाल विचारली. मग अचानक त्याने माझ्याकडे बघून म्हटलं, आपली तब्येत ठीक नाही वाटत? मी लगेच म्हणाले, नाही, मी ठीक आहे. या छोट्याशा संवादानंतर आम्ही घरी परतलो. सौरभच्या नजरा मला बेचैन करत होत्या, पण माझ्या मनात फक्त एकच विचार घोळत होता. माझी सासू हे ओळखू शकल्या की मी उदास आहे किंवा माझी तब्येत बिघडली आहे, तर सौरभने एका नजरेत ते कसं ओळखलं? बरं, मी तो विचार झटकून टाकला आणि माझ्या रोजच्या कामात व्यस्त झाले. एके दिवशी अचानक सासूची तब्येत बिघडली. घरी कोणीही नव्हतं. नोकरांवर अवलंबून राहणं शक्य नव्हतं. त्यावेळी एखाद्या शहाण्या माणसाची गरज होती. माझा नवरा नमन आणि सासरे दोघेही फोन उचलत नव्हते. मग मी घरात ठेवलेली फोन नंबरची डायरी काढली. त्यात पहिल्यांदा लिहिलेला नंबर सौरभचा होता. मी त्याला रुग्णालयात बोलवलं आणि सासूला घेऊन रुग्णालयात पोहोचले. सासूचा ब्लड प्रेशर खूपच वाढला होता, त्यामुळे त्यांची तब्येत बरीच बिघडली होती. मी आणि सौरभ बाहेर उभे होतो. मी रडत होते, कारण त्या घरात माझा आधार फक्त तोच होता. सौरभ माझ्याजवळ आला आणि मला धीर दिला. त्याने शांतपणे मला समजावलं, थोपटलं आणि माझे अश्रू थांबले. मग त्याने माझ्यासाठी पाणी आणलं. पाणी देताना त्याचा हात थोडासा माझ्या हाताला लागला, तर तो लगेच म्हणाला, अरे, तुम्हाला तर खूप ताप आहे. मला वाटतं तुम्ही स्वतःची अजिबात काळजी घेत नाही. तो मला समजावत राहिला. त्याची काळजी मनोमन मला चांगली वाटली. थोड्या वेळाने डॉक्टर आले आणि म्हणाले की सासू शुद्धीवर आल्या आहेत.
आम्ही त्यांना भेटू शकतो आणि रात्री त्यांना घरीही घेऊन जाऊ शकतो. मी मनापासून सौरभचे आभार मानले, कारण त्याच्यामुळे आम्ही वेळेवर रुग्णालयात पोहोचलो होतो. सासू आता अगदी ठणठणीत होत्या. काही वेळानंतर नमन आणि सासरेही आले. संध्याकाळी आम्ही सगळे त्यांना घरी घेऊन आलो. सौरभने आमच्यासोबत रात्रीचं जेवण केलं आणि साधारण 10च्या सुमारास आपल्या घरी निघाला. पण जाताना चोर पावलांनी एकदा मला माझी काळजी घेण्याची आठवण करून गेला. सौरभ गेल्यावर सासूने मला आणि नमनला आपल्या खोलीत बोलावलं आणि म्हणाल्या, आता माझ्या आयुष्याचा काही भरोसा नाही. मला माझे नातवंड पाहायचे आहेत. मला आजी बनवा, म्हणजे मी पुन्हा आयुष्याकडे परत पाहू शकेन. त्यांच्या बोलण्यावर मी हसून उत्तर दिलं, आई, तुम्हाला लवकरच देव आनंदाची बातमी देईल. हे ऐकून सासूही हसल्या. पण दुसरीकडे नमनला माझं सौरभशी बोलणं अजिबात आवडलं नव्हतं. खोलीत आल्यावर त्याने माझा हात जोराने मुरगळला आणि म्हणाला, यापुढे जर सौरभच्या जवळ गेलीस तर तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. त्या क्षणी मला काहीच कळेना की इतके थोड्याशा बोलण्यात काय चुकीचं आहे. त्यावेळेस मला खूप तापही आला होता. बरं, मी ती गोष्ट दुर्लक्ष करून झोपले. दुसऱ्या दिवशी माझ्या फोनवर सौरभचा कॉल आला. मी चकित झाले आणि मग कॉल उचलला. सौरभ म्हणाला, काल तुम्हाला खूप ताप होता म्हणून तुमची चौकशी करायला फोन केला. मला तुमची काळजी वाटत होती. आता तब्येत ठीक आहे ना? मी मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखी विचारलं, तुम्ही माझ्याबद्दल इतकी काळजी का करता? त्यावर तो मनापासून म्हणाला, काही गोष्टी गुपित राहिल्या तरच चांगलं असतं. असं म्हणत त्याने गप्पा संपवल्या. हालचाल विचारल्यानंतर मी फोन ठेवला. 2-3 दिवसांनी सौरभने मला पुन्हा फोन केला आणि म्हणाला, तुमच्याशी खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे. जर तुम्ही मला बाहेर भेटलात तर नीट बोलता येईल. मग त्याने मला आठवण करून दिली की रिसेप्शनच्या दिवशी त्याने मला एक गिफ्ट दिलं होतं. मी त्याला सांगितलं की अजून मी ते उघडून पाहिलेलं नाही, पण आता नक्की पाहीन. सौरभने पुन्हा एकदा बाहेर भेटायचं सुचवलं. मी त्याचं मन राखण्यासाठी होकार दिला. पण खरं तर माझा असा काही विचार नव्हता की मी त्याला भेटायला जाईन. दुसऱ्या दिवशी नमन ऑफिसला गेल्यानंतर मी खोली बंद करून सौरभचं दिलेलं गिफ्ट उघडलं. त्यात माझ्यासाठी अतिशय सुंदर अशा बांगड्या होत्या आणि त्यासोबत एक पत्रही होतं. ते पत्र वाचल्यानंतर माझे डोळे पाणावले. हे अश्रू सौरभमुळे नव्हते तर माझ्या नशिबावर रडत होते. तेव्हा मी ठरवलं की मी नक्कीच सौरभला भेटायला जाणार. त्याच दिवशी मी त्याला भेटायला गेले. रडल्यामुळे माझे डोळे सुजले होते. सौरभने मला पाहताच विचारलं, तुमच्या डोळ्यांना काय झालंय? मी म्हटलं, काही नाही. तो म्हणाला, जिचा नवरा तिला प्रेम देऊ शकत नाही अशा बायकांचे डोळे असेच असतात. सुरुवातीला मी थोडे दचकले, पण नंतर तो म्हणाला, हैराण होऊ नका, मला सगळं माहीत आहे. नमन तुमच्या प्रेमाच्या लायकीचा नाही, कारण तो तर लग्नासारख्या नात्याच्या लायकीचाही नाही. मी म्हटलं, नाही, तुम्ही चुकीचं समजत आहात. असं काही नाही. त्यावर तो म्हणाला, तुम्हाला तर खोटं बोलताही येत नाही. मी विचारलं, तुम्हाला हे सगळं कसं माहीत? तो म्हणाला, हे मला खूप आधीपासूनच माहीत आहे. त्या दिवसापासून जेव्हा कॉलेजमध्ये नमनने माझ्याशी गैरव्यवहार केला होता, मी त्याला माफ केलं. पण मी त्याला तुमच्यासोबत असं करू देणार नाही, कारण मला तुम्ही आवडता. तो तुमच्या लायकीचा नाही. एक दिवस तुम्ही त्याला सोडाल आणि मी तुम्हाला जगातील प्रत्येक आनंद देईन. त्याच्या गोष्टी मला जणू एखाद्या स्वप्नासारख्या वाटत होत्या, पण मी त्याला वास्तव सांगायचं ठरवलं नाही. मला नमनची ती धमकीही आठवली, जेव्हा त्याने मला सौरभशी बोलण्यास सक्त मनाई केली होती. आता मला कळलं होतं की नमन इतका का भडकतो, कारण लग्नाच्या रात्रीच्या त्याच्या वागणुकीनंतर माझ्या मनात त्याच्यासाठी कोणतीच इज्जत शिल्लक राहिली नव्हती. मी सौरभचा हात धरून म्हटलं, सध्या तरी नमनने मला सोडलं नाही, पण तुझं माझ्यासाठी काळजी करणं, माझ्या कठीण वेळेत साथ देणं, याहून मोठं काहीच असू शकत नाही. तुझ्या साथीनं माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर बराच वेळ आम्ही प्रेमळ बोलण्यात रमलो. घरी आल्यावरही त्याचा विचार माझ्या चेहऱ्यावर हसू आणायचा. नमनचं भांडण, रागवणं आता मला काहीच जाणवत नव्हतं,
लग्नाला वर्ष पूर्ण होणार होता आणि आम्ही जेव्हा कुठल्या पार्टीत जायचो तेव्हा लोक पहिल्या मुलाबद्दल विचारायचे. हे ऐकून मला काहीच वाईट वाटायचं नाही, पण नमनला मात्र स्वतःच्या कमकुवतपणाची जाणीव व्हायची. आता मला नमनच्या प्रेमाचीही पर्वा उरली नव्हती. जेव्हा संधी मिळायची तेव्हा मी सौरभला भेटायला जायचे. साधारण 6 महिने हे असंच चालू राहिलं. एका दिवशी अचानक माझी तब्येत बिघडली. नमन घरात होता. मी त्याला सांगितले की मला डॉक्टरकडे घेऊन जा. डॉक्टरांनी तपासल्यावर नमनला सांगितले की तो लवकरच बाप होणार आहे. मी अगदी थक्क झाले. नमन हसला आणि डॉक्टरकडून काळजीबद्दल विचारू लागला. रुग्णालयातून बाहेर येऊन आम्ही गाडीत बसलो आणि माझं हृदय जोरात धडधडू लागलं. नमन अगदी शांत होता. घरी परतल्यावर त्याने सर्वांना सांगितले की मी आई होणार आहे. सर्वांनाच असं वाटू लागलं की हा नमनचं बाळ असेल आणि सर्वजण आनंदाने भरले. एवढे सांगून नमन खोलीत निघून गेला. मीही त्याच्या मागे खोलीत पोहोचले. मला पाहताच नमन हसला आणि म्हणाला, बघ, आता हा प्रश्नसुद्धा मिटला. आता कोणी माझ्यावर प्रश्न करणार नाही आणि कुणाला माझ्या मर्दापणावर शंका जाणार नाही. त्याची ही बोली ऐकून मी त्रस्त झाले, पण त्याचं पुढच्या प्रश्नाने मला आणखी हादरवलं. त्याने विचारलं, चला तर सांगा, हा बाळ कोणाचा आहे? आधी मी शांत राहिले, मग घाबरून उत्तर दिले, हे बाळ सौरभचं आहे. हे ऐकताच त्याचा डोळा फिरून गेला आणि तो ओरडला, हे काय ढोंग करतेस? सौरभ तर फक्त माझाच आहे. तुझं हे बाळ तू जन्माला घालू नको. मी त्याच्या या मागणीस अगदी शांत नाकारले. त्यावर तो खूप रागावला आणि त्याच्या वागण्याने मी स्तब्ध झाले. त्यावेळी शांत राहणंच योग्य समजलं. नंतर रात्र झाली. मी माझ्या बाळाचे रक्षण करण्याचे मार्ग शोधू लागले. रात्री 2 वाजता जेव्हा नमन झोपला होता, माझ्या मनात एक योजना आली. मी हा ठिकाण सोडून पळून जाईन. कदाचित एवढे करूनच बाळ वाचवता येईल. कारण दुसरे काहीही करण्यास मला ठाऊक नव्हते. सकाळ होताच नमन मला जबरदस्तीने डॉक्टरकडे नेत होता आणि माझा गर्भपात करायला लावण्याचा प्रयत्न करणार होता. मी गुपचूप घराच्या मागील दरवाजातून बाहेर पळून निघाले आणि रस्त्यावर जोरात चालू लागले. त्यावेळी मला काहीच कळत नव्हतं की कुठे जायचं. त्यावेळी रस्त्यावर रिक्षाही दिसत नव्हत्या. माझ्या मनात फक्त एकच इच्छा होती की नमनपासून खूप दूर जावं, जेणेकरून तो माझ्या बाळाला हानी पोहोचवू शकणार नाही. पण कदाचित नशिबात काही वेगळंच ठरलं होतं. अचानक एक गाडी आली आणि माझ्याशी धडकली. डोळ्यांसमोर अखेरचं दृश्य धुंद पडलं आणि अंधार पसरला. नंतर मी डोकं उचललं तेव्हा रुग्णालयाच्या पलंगावर होते. समोर सौरभ बसला होता. मला कळत नव्हतं तो इथे कसा आला किंवा त्याला कसं कळलं की मी घरातून पळून निघाले आहे. त्याला बघताच मी ओरडत म्हणाले, सौरभ, कृपया करून माझ्या बाळाला वाचवा. सौरभने मला संयम देत सांत्वन केलं आणि निश्चिंतपणे सांगितलं, सीमा, तुझं बाळ या जगात राहिलेलं नाही. हे ऐकताच माझं जगच उद्ध्वस्त झालं. मी रडायला लागले. सौरभने मला खूप समजूत घातली. तो म्हणाला, बाळ पुन्हा होऊ शकतं. काळजी करण्याची गरज नाही. तो मला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण माझे अश्रू थांबत नव्हते. सौरभ मला समजूत घालत होता, पण मला असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही. त्या दिवसानंतर माझं कुणाशीही बोलण्याचं मनच झालं नाही. एका रात्री मला स्वप्न पडलं, जणू नमन माझ्या जवळ आला आहे आणि तो म्हणत होता, आता तुला माझ्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. त्या दिवशी मी इतकी घाबरले की पुन्हा मला कधीच शांत झोप लागली नाही. सौरभने माझं मन हलकं करण्यासाठी खूप प्रयत्न केले. तो माझ्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी आसूसला होता, पण माझ्यात काही बोलण्याची ताकद नव्हती. डॉक्टरांच्या 6 महिन्यांच्या प्रयत्नांनंतर मी उठून चालण्या इतकी आणि बोलण्या इतकी सक्षम झाले. सौरभने मला वारंवार आपल्या प्रेमाचा विश्वास दिला. त्याच्या प्रेमाची सुंदर कबुली ऐकून मला आयुष्य पुन्हा सुंदर वाटू लागलं. त्याने मला सोबत राहण्याची मागणी केली, ज्यावर मला आश्चर्य वाटलं नाही. मी त्याला म्हटलं, तुझ्या घरच्यांना हे मान्य होणार नाही,
पण त्याने मला ही आनंदाची बातमी दिली की तो आधीच घरच्यांना पटवून बसला आहे. त्याच्या सोबतीने मला अगदी राणी असल्यासारखं वाटलं. मी नमनच्या घटस्फोटाचा खटला भरला आणि लवकरच आमचा घटस्फोट झाला. त्यानंतर लगेच सौरभने माझ्याशी लग्न केलं. सुरुवातीला सौरभच्या आईचं वागणं माझ्याशी थोडं कडक होतं. याचं मोठं कारण म्हणजे त्या माझ्या सासूच्या जवळच्या मैत्रीण होत्या. पण सौरभचं प्रेम त्या कठोरपणापेक्षा कितीतरी पटीने जास्त होतं. हळूहळू आंटींनी मला मनापासून स्वीकारलं. आता मी पुन्हा आई होणार आहे. आज सौरभ आणि मी आमच्या केलेल्या पापाबद्दल वरच्या परमेश्वराची माफी मागतो. खरंच तो माफ करणारा आहे. त्याने मला दिलेल्या गिफ्टमध्येही हेच लिहिलं होतं की तुझा नवरा नमन लग्नासाठी योग्य नाही. तू त्याच्यासोबत कधीच सुखी राहू शकणार नाही. मला तू पहिल्याच नजरेत खूप आवडली आहेस. मी इच्छितो की तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्याशी लग्न कर. जर मी त्यावेळी सौरभचं म्हणणं ऐकलं असतं तर आम्हा दोघांकडून इतकं मोठं पाप कधीच झालं नसतं. आम्ही परमेश्वराकडे आमच्या पापाची क्षमा मागतो. माझं आयुष्य सौरभसोबत खूप आनंदात चाललं आहे. सौरभ माझी आपल्या जीवापेक्षाही जास्त काळजी घेतो. तर मित्रांनो, आशा करते की माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तिला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन आणि रोचक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची कोणतीही गोष्ट तुम्ही मिस करू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.